करणार आहे छानसा मसाले भात। तर मसाले भात मी कसं तयार करते ते तुम्ही बघा माझ्या स्टाईलनी। आणि त्याचबरोबर मस्त मसाले भात केलाय तर कढी व्हायलाच पाहिजे, तर कढी पण करत आहे। आणि आज आहे मंगळवार असल्यामुळे बाबाचा उपास असतो, त्यासाठी पण खिचडी करत आहे, तर ते पण तुम्ही बघा। चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू। फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। तर मित्रांनो, मी इथे बघा आता खडे मसाले घेतलेला आहे, 2 तेजपत्ता, मोठी इलायची आणि मिरी म्हणतात ते, जिरा घेतलेला आहे आणि जायफळ, असे खूप सारे खडे मसाले घेतलेले आहे। आणि कुकरमध्ये मी मसाले भात करणार आहे, त्यासाठी मस्त कुकरमध्ये तेल तापवलेलं आहे। 2 ते 3 चमचे मस्त तेल टाका, त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून घ्या। 2 ते 3 मिनटं त्यांना छान असं भाजून घ्या। त्याच्यानंतर कांदे, आलू आणि मिरची, कढीपत्ता हे सर्व टाकून घ्या आणि त्यांना पण छान असे गोल्डन ब्राऊन होतपर्यंत भाजून घ्या। अद्रक लसूणचा पेस्ट असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर ठेचून पण टाकू शकता। आणि त्याच्यामध्ये मी सोयाबीन वडी आणि 2 ग्लास तांदूळ पण घेतलेले होते। मी जेव्हा स्वयंपाक करत होती तेव्हा आयांश आणि बाबाची पूजा सुरू होती। त्याच्यानंतर ते सगळं काही झाल्यानंतर आपल्याला तिथं मसाले टाकून घ्यायचे, तिखट, मीठ, हळद वगैरे हे सर्व, आणि छान त्यांना असं भाजून वगैरे घ्यायचं आहे। आता टोमॅटो आणि सोयाबीन वडी आणि शेंगदाणे या सर्वांना टाकून घ्या। आणि मी काळा मसाला इथे वापरत आहे, काळा मसाला पण तुम्ही टाकू शकता, खूप छान वाटते। किंवा बिर्याणी मसाला वगैरे पण असतो ना, तो पण मसाले भातमध्ये टाकलं तर खूप असं छान टेस्टी वाटते। तर इथे बघा माझी जे मसाला भातची भाजी वगैरे अशी करत होती ते तयार झालेली आहे। आता त्याच्यामध्ये आपण तांदूळ वगैरे मस्त धुवून घेऊया, 2 पाण्याने 3 पाण्याने, आणि तांदूळ तुम्ही तिथे टाकून घ्या। खायला खूप टेस्टी आणि खूप छान होतो। 2 शिट्टीमध्येच कुकरमध्ये मसाले भात रेडी होतो, तर तुम्ही करायला तयार व्हा। आणि मी इकडे एका बाजूला कढी पण तडका देत आहे। कढीसाठी मस्त दही घेतलेलं आहे, दहीमध्ये मस्त बेसन टाकलेलं आहे, बेसनाला छान असं घोळलं आणि त्याच्यानंतर तिथे हळद टाकून घेतली आणि जिरा, मोहरी आणि कढीपत्ता आणि लसूण याचा तडका दिलेला आहे। आणि मी स्वयंपाक करत असताना यांची मस्त लुडबुड सुरू होत असते, येतो ती किचनमध्ये आणि ट्रॉली खिचेल, ट्रॉलीमधलं सामान काढेल, सामान फेकेल, ग्लास काढेल, ग्लासमधलं सामान फेकेल, असं करत असतो। आणि इथे आता मी घेतलेली आहे कढई आणि त्याच्यामध्ये मी करणार आहे छान अशी साबुदाण्याची उसळ। तर साबुदाण्याची उसळ करायचं म्हटलं तर आपल्याला 1 आलू लागणार, 2 मिरच्या लागणार आणि कढीपत्ता पण लागणार आहे आणि शेंगदाण्याचं कूट, ते सर्व काही मी इथे घेऊन ठेवलेलं आहे। बघा, रात्री माझ्या सासूबाईंनी साबुदाणा भिजत घातलेला होता आणि आमच्या घरी उपवासाचं सगळं काही वेगळं ठेवतात, म्हणून जिरा आणि मीठ पण ते वेगळं ठेवलेलं होतं, ते आहे काढून घेतलेलं आहे मी। तर बघा, आता साबुदाणा तडका देऊया आपण। मस्त कढईमध्ये तेल तापवलं छान आणि जिरा आणि आलू आणि कढीपत्ता आणि मिरची पण टाकून घेतली, त्यांना छान गोल्डन ब्राऊन होऊ दिलं आणि त्याच्यानंतर तिथे मस्त चवीपुरतं असं मीठ टाकलेलं होतं। आणि हो गाईज, जर तुम्हाला आंबट खायचं असेल तर तुम्ही ते उसळ झाल्याच्यानंतर तिथे निंबू पण पिळू शकता किंवा दही पण घालू शकता, पण भिजवायला टाकत असतानाच आपल्याला तिथे दही टाकायचं, म्हणजे खूप छान टेस्टी वाटते आणि खायला पण खूप यम्मी होते। तर प्लीज चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही आणि लाईक करायलाही पैसे लागत नाही आणि निदान शेअर करायलाही पैसे लागत नाही, तर तुम्ही नक्की करू शकतात। अशाच नवीन रेसिपी मी घेऊन येत जाईन तुमच्यासाठी। आणि थोड्या वेळ साबुदाणा झाला त्याच्यानंतर आपल्याला तिथं टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याचं कूट कशा तयार करायचं ते मी तुम्हाला 2 मिनिटात सांगते। शेंगदाणे छान असे आपल्याला भाजून घ्यायचे, भाजून झाल्यानंतर ते थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला ग्राइंड करायचे आहे, कमीच म्हणजे दरदरास ठेवायचे आहे आणि ते उसळमध्ये टाकायचे। खूप छान वाटते, खूप टेस्टी वाटते। आणि हो, एकाचाच उपास असल्यामुळे इतकं सारं साबुदाणा कसं का बनवते हे तुम्हाला वाटलं असेल ना, पण आमच्या घरी असं नाही की एकाचाच उपास आहे तर तेच साबुदाणा खाणार। उपवास बाबाचा असतो पण मज्जा सर्वांची असते, मस्त आम्ही सगळे मिळून साबुदाणा खातो। कधी साबुदाणा वडे पण करतो, कधी साबुदाणा पण करतो, असं नवीन डिश आमच्या घरी सुरू असतात। आणि हो फ्रेंड, साबुदाणा इथे तर झालाच आहे आणि 2 शिट्या पण कुकरला लागून गेलेल्या होत्या, तर मी ते बंद केलेलं आहे। मसाला भात पण ते कसं झालं आहे मी तुम्हाला दाखवते समोर। आता आपण दोन्ही याच्यामध्ये सांबार टाकून घेऊया। कोणी उपवासाला सांबार खातो किंवा नाही खात, पण आमच्या घरी माझे बाबा हे मंगळवारच्या उपवास असतात, तर त्याच्यामध्ये आम्ही टाकून देतो, त्यांना आवडते। मस्त टमाटर सांबार वगैरे पण टाकून अशी खिचडी आवडते त्यांना, म्हणून त्यांना टाकून देतो आम्ही। तर फ्रेंड, याच्या आधीचे ही व्हिडिओ तुम्ही जर बघितले नसेल तर तुम्ही
व्हिडिओ बघू शकतात. खाली वगैरे जाऊन गुपचूप कसे तयार करायचे हे वगैरे मी सांगितलेलं आहे. बघा किती छान दिसत आहे ना खिचडी. आणि मसाले भात पण रेडी झालेला आहे. बघा किती छान असे पिसं दिसल्यासारखे इथे सोयाबीनच्या वडी दिसत आहे आणि कढी पण तिकडे रेडी झालेली आहे. बघा मी बाबाला आता इथे दही आणि खिचडी आणि जरा चिप्स वगैरे तळलेले होते ते त्यांची प्लेट्स वगैरे करून दिली. आधी देवाला नैवेद्य दिलं आणि मग त्याच्यानंतर मी टेस्ट करायला घेतलं. इथे मी पण स्वतःचा ताट करून घेतलेला आहे. मसाले भात, कढी आणि खिचडी मस्त छान यम्मी झालेली आहे. आता बघतो मी पण टेस्ट करून कशी झाली आहे बा. म्हणून सर्वांना जेवण करायला दिल्याच्या नंतरच मी जेवण केलेला होता. तर मस्त छान असं बघूनच इतकं तोंडाला पाणी सुटलं ते की काही सांगा नको की खूप जास्त. मसाले भात झालेला होता रेडी आणि मी आपल्या स्वतःचं ताट पण करून घेऊन आलेला आहे. तर टेस्ट करून बघूया कसं झालं आहे. तर मस्त छान टेस्टी झालेलं आहे. खडे मसाले टाकलेले होते त्याचे मस्त टेस्ट येत आहे. त्याचबरोबर केलेली होती कढी पण मस्त झालेली आहे. तर खाऊन पिऊन तर आपल्याला झालेच आहे. मग आपल्याला रोजचे कामं आहेत की भांडे घासून ते कामवालीनं दिले तर आपल्याला भांडे लावायचे. तर मी हे आता आवरसावर करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहायसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. हीच लागतं छान हास नहीं चाहो बेटा चाहो ए